नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा स्कोर 130 पेक्षा जर कमी असेल, 120 पेक्षा कमी असेल, 100 असेल, 110 असेल किंवा 100 पेक्षाही कमी असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि विशेषतः त्या विद्यार्थ्यांसाठी की ज्यांचं डी एड झालेलं आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की ही शिक्षक भरती जी होऊन राहिली ती फक्त डी एडच्या विद्यार्थ्यांसाठीच होऊन राहिली. तर डी एडच्या विद्यार्थ्यांचा जो मेरिट आहे तर तो डबल डिजिटपर्यंत 100% येणार आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी तुमच्याकडे समांतर आरक्षण असावंच असं काही नाही. नसलं तरी सुद्धा तुमची जी निवड आहे तर त्या ठिकाणी डबल डिजिटवरती सुद्धा होऊ शकते. हे मी तुम्हाला प्रूफसह दाखवणार आहे. एक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मागच्या शिक्षक भरतीमध्ये 1ली ते 5वीच्या जेवढ्या जागा आलेल्या होत्या त्याच्यापेक्षा अधिक जागा यावेळेस आहेत. साधारणतः 14,500 जागा विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या आलेल्या आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जर तुमचा फायदा करून घ्यायचा असेल आणि तुम्हाला फक्त मी तुम्हाला आशा दाखवणार आहे, मी तुम्हाला खरं विथ प्रूफ दाखवणार आहे की हो, जो काही तुमचा स्कोअर आहे फक्त डी एडवाल्यांसाठी, डी एडवाल्यांचा असेल तर थोडासा जास्त जातो, की जो स्कोअर तुमचा आहे त्यावरती तुमची 100% निवड होऊ शकते. आणि मग सेम मार्क असतील तर कशा पद्धतीने निवड होते, मेरिट लिस्ट कशा पद्धतीने जनरेट होते याची पण तुम्हाला थोडक्यामध्ये 100% माहिती देण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुम्हाला असं 100% वाटायला लागेल की भाऊ माझी निवड होणार. आणि ज्यावेळेस मेरिट लिस्ट लागेल तर त्यावेळेस तुम्हीच सांगसाल की हो सर, तुम्ही जे म्हटलं होतं ते 100% तसंच खरं झालं. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी आहे ती मागच्या वेळेसची भंडारा जिल्ह्याची जी आहे ती मेरिट लिस्ट आहे. जागा बघा खूपच कमी होत्या, फक्त 97 जागा होत्या. यावेळेस त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त जागा आहेत. ठीक आहे, आता मीडियम कुठलेही असू द्या, परंतु तुम्ही त्या ठिकाणी बघा, शीतलताईंची निवड 109 मार्कांवरती झाली. हे सविताताईंची निवड 109 मार्कांवरती झाली. रितेश दादाची निवड 107 मार्कांवरती झाली. आणि जर समजा मी याला थोडंसं असं स्क्रोल करत गेलो, हे बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रतिभाताईची निवड त्या ठिकाणी 96 मार्कांवरती झाली. पुन्हा जर मी स्क्रोल केलं तर या ठिकाणी अर्चनाताईची निवड 93 मार्कवरती झाली. पुन्हा जर मी स्क्रोल केलं त्या ठिकाणी सचिन दादाची निवड 91 मार्कवरती झाली. आणि बघा या ठिकाणी प्राधान्यक्रम जो तुम्ही देताय ना तो खूप महत्त्वाचा आहे. यांनी जर स्वातीताईने जर समजा सुरुवातीचे थोडेसेच प्राधान्यक्रम दिले असते तर 81व्या क्रमांकाचा जो प्राधान्यक्रम आहे त्या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्यापैकी बहुतांशी मुलं अशी आहेत की जे कमी प्राधान्यक्रम देत आहेत, मार्क कमी असल्यानंतर सुद्धा. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती की जर समजा तुम्हाला मार्क कमी असतील, आता स्वातीताईने जर समजा फक्त 80 प्राधान्यक्रम ब्लॉक केले असते घाईघाईमध्ये, नसते शेवटचे 20 दिले, जसं आता तुम्ही सध्या करून राहिले की विथच्या झेडपी दिल्या, त्याच्यानंतर नगर परिषदा दिल्या, महानगरपालिका दिल्या, आदिवासी आश्रमशाळा दिल्या, संस्थांना दिलंच नसतं तर निवड झाली असती का? या स्वातीताईंची इतक्या कमी मार्कवरती निवड झाली असती का? नाहीच ती झाली ना. परंतु तरी सुद्धा त्यांची निवड झाली. म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, मार्क महत्त्वाचे नाही आहेत, तुम्ही प्राधान्यक्रम कसा देताय तो सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि अनेक वेळेला काय होतं की तुम्ही जो प्राधान्यक्रम देताय तो काही महत्त्वाचा नाही आहे, तुम्हाला मार्क किती आहेत ते महत्त्वाचं आहे. म्हणजे मी जर समजा तुम्हाला एकदम पहिल्या उमेदवाराचं उदाहरण दिलं, त्याला जर मार्क जास्त असतील, 166 मार्कवाला आहे, तर त्यांनी तर महाराष्ट्रामध्ये कुठेही प्राधान्यक्रम दिलं तर त्याची समजा निवड होणारच आहे, त्याच्या विषयाची आणि त्याच्या कॅटेगरीची जागा असेल तर, बरोबर आहे की नाही. परंतु ज्यांना कमी मार्क आहेत, आता समजा हे बघा, यांनी 10व्या क्रमांकाचं प्राधान्यक्रम दिलं होतं, त्यांची निवड झाली. परंतु यांचा जो निवड झाली ही 71व्या प्राधान्यक्रमावरती झालेली आहे. आणि स्कोअर किती आहे बघा, 86 मार्क. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण जर सगळ्या विषयांचा घेतला, म्हणजे कुठलीही तुम्ही जिल्हा परिषद घेतली, मी तुम्हाला हे उदाहरण सांगितलं, अशी मी तुम्हाला शेकडो उदाहरणं देऊ शकतो की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची जी निवड आहे ती अत्यंत कमी मार्कवरती झालेली आहे. हे बघा, इथे 66 मार्कांवरती निवड झाली, इथे 92 मार्कवरती निवड झाली. जागा किती कमी होत्या, यावेळेस त्याच्या तुलनेने कितीतरी पट अधिक जागा आहेत. त्यामुळे डी एडवाल्या विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी चांदी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. 120 मार्कांवरती निवड झालेली होती. मी जर असं स्क्रोल केलं, समजा ही खूप मेरिट लिस्ट खूपच मोठी आहे, तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्या ठिकाणी अत्यंत कमी मार्कवरती, हे बघा, 110 मार्कवरती निवड झाली, 109 मार्कवरती निवड झाली. ठीक आहे, हे डी एडवाल्यांचं उदाहरण दाखवलं लागलं मी. असं किती वेळा जर आपण स्क्रोल केलं तर डबल डिजिटवरती आलेला आहे. मग तुम्ही म्हणसाल सर, हा जो डबल डिजिटवरती जो नंबर आलेला आहे, स्कोअर आलेला आहे, त्यांच्याकडे समांतर आरक्षण असेल. समांतर आरक्षण बिलकुल नाही आहे. हे बघा, 98 मार्क आहेत. तुम्हाला कुठेतरी समांतर आरक्षण दिसतं का? अजिबात नाही आहे. फक्त रिझर्वेशन हॉरिझॉन्टल कॅटेगरीमध्ये येणे दिलेलं आहे. म्हणजे तो जो समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त जो कप्पा असतो की नाही, त्यांच्यामध्ये या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे. हा लक्षामध्ये, भली कॅटेगरी एससी असू द्या किंवा याच्यापूर्वी मी तुम्हाला हजार अशी उदाहरणं दाखवू शकतो की ज्याच्यामध्ये कॅटेगरी कोणत्या ठिकाणी EWS होती, कोणत्या ठिकाणी OBC सुद्धा होती, तरी सुद्धा त्यांची निवड झालेली आहे. हे बघा, पुन्हा एक तुम्हाला उदाहरण देतो. हे कुठचं समजा उदाहरण आहे, नाशिकचं उदाहरण आहे. टोटल पोस्ट जर आपण बघितल्या तर साधारणतः 90 पोस्ट त्या ठिकाणी होत्या. आणि मॅथ्स सायन्समध्ये
आणि 1ली ते 5वीसाठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांचा जो कट ऑफ होता तर तो किती लागला होता? सुरुवातच त्या ठिकाणी 123 वरती झालेली आहे. या दोघांना सेम मार्क असताना निवड कोणाची झाली? तर ज्यांचं वय जास्त होते. समजा महेश साहेबराव ठाकरे, माझंच नाव आहे महेश सुद्धा, महेशरावांचं त्या ठिकाणी निवड झाली. इथं आमच्या शीतलताई होत्या, त्यांना आणि ह्यांना दोघांना सुद्धा सेम मार्क होते. यांचा तसं पाहिलं तर प्राधान्यक्रम 5व्या क्रमांकाचा होता, यांचा हा प्राधान्यक्रम 1ल्याच क्रमांकाचा होता, परंतु वय जास्त असल्या कारणामुळे त्यांची त्या ठिकाणी निवड झाली. आता जर समजा मी याला खूपच स्क्रोल केलं अशा पद्धतीने, ठीक आहे, तर मी तुम्हाला एक उदाहरण घेऊन दाखवतो की बघा कॅटेगरी कुठली असू द्या त्या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे. ठीक आहे, आता एक तुम्हाला इथे मॅक्झिमम जागा ती SC ST ST कॅटेगरीचं आपण उदाहरण घेऊयात. हे बघा 71 मार्कवरती त्या ठिकाणी निवड झालेली आहे, कुठल्याही पद्धतीचं समांतर आरक्षण नसताना. ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे आता सुद्धा हे जे काही मेरिट लिस्ट आता लागणार आहे त्यावेळेला तुमच्याकडे सुद्धा तो चान्स आहे, तुमच्याकडे सुद्धा तो ॲडव्हान्टेज आहे की तुम्ही सुद्धा अत्यंत कमी मार्क असताना तुमची निवड होऊ शकते. हे बघा शेड्यूल कास्टचा जो कट ऑफ आहे तो 89 मार्क लागलेला होता. त्याच्यानंतर जर आपण ओबीसीचा विचार केला तर या ठिकाणी ओबीसीचा कट ऑफ हा फक्त 112 मार्कवरती लागलेला होता. त्याच्यानंतर व्हीजेचा कट ऑफ हा फक्त 99 मार्कवरती लागलेला होता. ठीक आहे, आता यावेळेसचे व्हीजेच्या जागा आहेत त्या खूप कमी आहेत. EWSचा कट ऑफ हा फक्त 106 मार्क आलेला होता. तर NTDचा कट ऑफ जो तो प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये 101 होता आणि NTDचा जो नॉर्मल कट ऑफ आहे तो 110 मार्कांवरती आलेला होता. इतका कमी सुद्धा कट ऑफ लागू शकतो. फक्त आपल्याला काय माहिती आहे का, थोडासा एक संयम ठेवावा लागतो. संयम ठेवला तर निवड त्या ठिकाणी होते. आणि प्राधान्यक्रम तुम्ही जास्तीत जास्त द्या. मी अनेक विद्यार्थी असं पाहून राहिलो की ते प्राधान्यक्रम देताना कंजूसी करून राहिले, जसं काही त्यांचा खर्चच होऊन राहिले. आणि मग अनेक विद्यार्थी असे म्हणतात की सर जिधर जाने काच नाही उधर आपण काय को प्राधान्यक्रम देणे का. असं मी तुम्हाला एक उदाहरण दाखवतो म्हणजे तुम्ही ठरवसान की नाही हो मी जे प्राधान्यक्रम दिले आहे त्याला वाढवायला पाहिजे. समजा शिवाजी भाऊ आहे, तर या ठिकाणी शिवाजी भाऊने जर मनातल्या मनात असं ठरवलं होतं त्याच्यात नाही काय इथं सुरुवातीचे मी जे 50 प्राधान्यक्रम दिले त्याच्यामध्येच माझी निवड होऊ शकते, झाला असते काय निवड 113 मार्क असून देखील. कॅटेगरी जर पाहिली तर EWS आहे, त्यांनी जर समजा 69 प्राधान्यक्रम लॉक केले नसते, समजा 68 वरतीच अडकले असते, तर या ठिकाणी निवड झाली असती का? गेले असते ना भाऊ शिक्षक भरतीच्या बाहेर. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, जे 100 प्राधान्यक्रम दिलेले आहेत थोडंसं काळजीपूर्वक वापरा. तुम्हाला वाटत असेल मला एवढे मार्क आहेत माझे तेवढे मार्क आहेत, तर कमी मार्क असतील तर रिस्क घेऊ नका, जास्तीत जास्त प्राधान्यक्रम द्या. महिला जरी असतील तरी सुद्धा ही गोष्ट मी तुम्हाला 100% मान्य करतो. बा जिकडे जायचंच नाही तिकडे प्राधान्यक्रम कशाला देऊ. पण ताई तू घराजवळचे टाकशील, जिल्हा परिषद टाकशील, नगर परिषद टाकतील, बाकी सगळं गाव सुद्धा तेच टाकून राहिलं ना, तुझी त्या ठिकाणी निवड होईल याची काही शक्यता आहे. जायचं न जायचं पुढचा फॅक्टर आहे, पण निवडून तर ठेवा. नाही दादा मग ते सेकंड राऊंडमध्ये जागा येतील ना, आताच कशाला देऊन ठेवू. असं का सेकंड राऊंडचं असं काही लिहून दिलं का सरकारनं की सेकंड राऊंडमध्ये एवढ्या मोठ्या जागा येतील म्हणून? जी निवड होण्याची शक्यता आहे ती सध्या आहे. भविष्यामध्ये बदलीसाठी प्रयत्न करा, एकदा लागून जा, अन्यथा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये ही जागा चालली जातील. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. 100% तुम्हाला जिथं नाही जायचं तिथं तुम्ही प्राधान्यक्रम टाकायला नको. अरे पण एकदा जॉईन तर करून घ्या. तुम्हाला जर नंबर लागला तर फक्त तुम्ही हे बघा यांनी 87 क्रमांकाचा प्राधान्यक्रम टाकलेला आहे. यांनी जर 87 क्रमांकाचा प्राधान्यक्रम टाकलं नसतं तर इथं त्यांची निवड झाली असती का? म्हणून ज्यांना कमी मार्क आहेत भावांनो, आपलं गरिबी काम आहे. माझी तुम्हाला कळवळीने विनंती आहे की निवड होऊ शकते. यांनी जर फक्त प्राधान्यक्रम टाकले नसते तर अडचण झाली असती. विश्वास ठेवा स्वतःवरती, निवड त्या ठिकाणी होऊ शकते. एवढ्या कमी जागावरती असून सुद्धा जर इतका कमी कट ऑफ आलेला असेल वेगवेगळ्या कॅटेगरींचा तर तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करायला काहीही हरकत नाही. विगाव विद्यार्थी मित्रांनो, सेम मार्क असणारे हजारो विद्यार्थी आहेत. हे बघा 112चीच आहे, हे 112 सुरू आहे अजून नवीन. ठीक आहे, हे बघा 112 सुरू आहे. तुम्हाला काय वाटते माझा 112 स्कोर आहे म्हणजे माझी निवड होईल, परंतु तुमच्या मार्क एवढा खूप विद्यार्थी आहेत ना. आता समजा बघा यांनी जर समजा इथं 9व्या क्रमांकाचं प्राधान्यक्रम दिलं नसतं तिथं निवड नसती झाली. यांनी फक्त सुरुवातीचे 34च प्राधान्यक्रम दिले असते ज्योतिताईने, तिथं निवड नसती झाली. का बरं? कारण की त्यांचेच एवढे मार्क असणारे त्यांच्यापेक्षा वयानं जास्त असलेले उमेदवार सुद्धा आहेत ना. वो किस कोने में खडे है, किस कोण्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसलेले आहेत हे तुम्हाला माहिती नाही आहे. त्याचा विचार करा आणि मग तशा पद्धतीने प्राधान्यक्रम द्या. हे आम्ही बेंबीचे आतडे ताणून असे कोण बोलतो? आम्हाला काळजी आहे, पोरं लागले पाहिजेत. खूप खूप धन्यवाद.